नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी बालभारतीचा 6वा पाठ थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे हा पाठ आपण पाहणार आहोत. हा पाठ वीणा गवाणकर यांच्या नाही चिरा या लेखातून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान, रसायन, इलेक्ट्रॉनिक्स, भूगर्भशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादी विषयामधील शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित झाल्यामुळे आपल्याला माहीत असतात. तसेच गणितज्ञ, इतिहासतज्ञ, भूगोलतज्ञ, अर्थतज्ञ हेही माहीत असतात. पण त्या मानाने कृषीशास्त्रज्ञ व त्यांचे कार्य तितकीशी प्रसिद्ध होत नसल्याने त्यांच्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. भारतात असे अनेक कृषीतज्ञ होऊन गेले आणि अजूनही आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. भारतासारख्या कृषीप्रधान देशातील कृषी तज्ज्ञांच्या कार्याची ओळख करून घेणे म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरवच होईल. म्हणून आपण आज थोर क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या कार्याची व त्यांच्या शेतीमधील उद्बोधक प्रयोगांची माहिती या पाठाआधारे पाहणार आहोत. तर डॉक्टर पांडुरंग खानखोजे म्हणजे महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषीतज्ञ असा हा जो त्यांचा प्रदीर्घ असा प्रवास आहे, त्या प्रवास आपण प्रत्यक्ष पाठाद्वारे पाहूया. तर लेखक सांगतात की गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतील जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे सदाशिव खानखोजे हे एक गदर क्रांतीचे प्रणेते म्हणून सुरुवातीला ओळखले जातात. कारण गदर म्हणजे विद्रोह, तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिशांविरुद्धचा सशस्त्र असा उठाव. कारण आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांनी आपल्या देशातून निघून जावं यासाठी आपल्या देशातील क्रांतिकारक त्यांच्या विरुद्ध विद्रोह करून उठत असत. आणि ही जी गदर क्रांती होती ब्रिटिशांविरुद्धची, या गदर क्रांतीमध्ये डॉक्टर खानखोजे हे सुद्धा सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्य करत असत. तर एक सक्रिय कार्यकर्ता इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास मेक्सिको शेतीतील जादूगारापर्यंत ते कसे पोहोचले ते आपल्याला या पाठाद्वारे पाहता येतं. आणि असा प्रदीर्घ असा प्रवास करणारे जे खानखोजे आहेत त्यांना भाऊ म्हणून ते ओळखले जात असत. आणि या भाऊंवर म्हणजे खानखोजे यांच्यावर त्यांच्या आजोबांचा मोठा प्रभाव होता. आणि स्वातंत्र्याविरुद्धचे लढे त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या घरातून त्यांच्या आजोबांकडून मिळत असत. म्हणून स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ते आपल्या आजोबांकडून त्यांच्या मांडीवर बसून ऐकत असत. तसेच हे भाऊ आईचेही लाडके होते. शिवाय त्यांचं मित्रमंडळही मोठं होतं. आणि म्हणून भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची असं लेखक सांगतात. खलबत चालणं म्हणजे प्रदीर्घ काळ चर्चा होत असत. इंग्रजांना आपल्या देशातून कसं बाहेर काढता येईल, कसं हाकालून लावता येईल, त्यांच्या विरुद्ध कसा लढा उभारता येईल या विरुद्धच्या प्रदीर्घ चर्चा त्यांच्या मित्रांमध्ये होत असत. शिवाय इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. आणि इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्यांच्या विरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन लहानपणापासूनच ठरवलेलं होतं. आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. म्हणून वेळ मिळेल किंवा संधी मिळेल त्याप्रमाणे खेडोपाडी जाऊन भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषण देत असत. कारण मुक्तपणे भारतीय समाजाला संघटित एकत्र करून त्यांना स्वातंत्र्याविषयीची जनजागृती करणं त्या काळामध्ये शक्य नव्हतं. त्यामुळे खेडोपाडी जाऊन संधी मिळेल त्याप्रमाणे लोकांची जनजागृती करणं आवश्यक होतं. त्यामुळे डॉक्टर खानखोजे संधी मिळेल त्यानुसार लोकांपर्यंत जाऊन त्यांची जनजागृती करण्याचं काम करत असत. आणि त्यामध्ये त्यांचे 3 मुख्य विषय त्यांच्या भाषणाचे असायचे. ते म्हणजे स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य.
त्यामध्ये पहिलं म्हणजे स्वदेशी चळवळ. स्वदेशी चळवळ परदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी महात्मा गांधीजींनी केलेले एक आंदोलन होतं. आणि या स्वदेशी चळवळीतून स्वदेशी वस्तूंचा वापर करून येथील कामगारांना त्याचा फायदा व्हावा, येथील बाजारपेठांना महत्त्व यावं, त्याचा आर्थिक फायदा येथील भारतीय जनतेला व्हावा, या उद्देशाने ही स्वदेशी चळवळ राबवली जात असे. आणि त्याचाच स्वीकार डॉक्टर खानकोजी यांनी सुद्धा केलेला होता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय इतिहास. येथील जनतेला आपला भारतीय इतिहास काय आहे, आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षाचे, त्यांच्या बलिदानाचे व त्यांनी जपलेल्या मूल्यांची जाणीव जोपर्यंत लोकांना होणार नाही, तोपर्यंत आपल्या जाज्वल्य इतिहासाबद्दल व आपल्या देशाबद्दल अभिमान जागा होणार नाही. म्हणून इतिहासातून प्रेरणा घेऊन चुका टाळून आपण आपला राष्ट्राभिमान बाळगला पाहिजे. आणि तो बाळगण्यासाठी आपल्याला आपला भारतीय इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच डॉक्टर खानखोजे भारतीय इतिहास या संदर्भात भारतीय जनतेमध्ये जनजागृती करत असत. त्यानंतर तिसरा त्यांच्या भाषणाचा मुद्दा म्हणजे भारतीय स्वातंत्र्य. जोपर्यंत आपण परकीयांच्या दास्यात आहोत, गुलामीत आहोत आणि हा भारत देश आपला आहे याची जाणीव लोकांना होणार नाही, तोपर्यंत लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव होणार नाही. आपल्यावर इंग्रजांचं राज्य आहे आणि आपला विकास करायचा असेल तर इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध बंड करावा लागेल आणि त्यासाठी सर्वजण एकत्र येऊन लढा द्यावा लागेल. तरच भारतीय जनतेला स्वातंत्र्याची फळे चाखता येतील, ही जाणीव व्हावी. म्हणून सतत भारतीय स्वातंत्र्याविषयी जाणीव आणि जागृती डॉक्टर खानकोजे लोकांमध्ये करताना दिसून येते. एकंदरीतच या 3 विषयावर ते भाषण देत असत आणि लोकांमध्ये जनजागृती करताना ते दिसत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असतानाच भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं आणि लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊंचं मन वळवण्यामध्ये वडिलांना फारसं यश आलं नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असत. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं आणि टिळकांनीही त्यांना अनुमती दर्शवली. आणि म्हणूनच इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी जर टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला. आणि टिळकांना ते आपले गुरुस्थानी मानत असत. लोकमान्य दिलेला हा सल्ला त्यांनी ऐकला आणि सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला मायदेश सोडला आणि ते अमेरिकेमध्ये लष्करी शिक्षण घेण्यासाठी गेले. अमेरिकेतील सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. आणि एकंदरीतच भाऊंच्या अंगी असलेले शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खूप खुश झाले. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून डॉक्टर खानखोजे सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करत, कष्ट करत, मेहनत करत आणि म्हणूनच 1910 साली टमाल प्रेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. ही पदवी त्यांना मिळाली. आणि एकंदरीतच डॉक्टर खानखोजे यांना माहित होतं की आपला भारतीय बहुजन समाज हा शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कारण आपला भारतीय समाज हा बहुतांश शेती करतो आणि शेती करणारा आणि कामगार वर्ग असे 2 मोठे घटक या ठिकाणी मोठे आहेत. त्यामुळे त्यांची सुधारणा करायची असेल आणि त्यांची आर्थिक उन्नती करायची असेल तर शेतीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यामुळे शेती सुधारण्यावर विशेष भर देणं गरजेचं आहे त्यांच्या लक्षात आलं. तसंच कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. कारण खूप मोठा समाज हा कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कामगार वर्ग, हे 2 वर्ग या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि या 2 वर्गांना डावलून किंवा बाजूला ठेवून आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढा देता येणार नाही. त्यामुळे इंग्रजांविरुद्धचा लढा द्यायचा असेल तर बलाढ्य असं सैन्य आपल्याला उभं करावं लागेल आणि कृषक आणि श्रमजीवी यांना घेऊनच आपल्याला हे युद्ध लढावं लागणार आहे.
असं डॉक्टर खानकोजी यांच्या लक्षात आलं. म्हणून शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारांना त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. कारण त्यांच्यापर्यंत श्रमजीवी आणि कृषक यांच्यापर्यंत जायचं म्हणजे शेतीच्या निमित्तानं त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. शेतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रयोगांच्या निमित्तानं आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण शेतीविषयक सुधारणाही त्यांच्यामध्ये सांगता येतील, करता येतील. वेगवेगळे प्रयोगही त्यांना त्या संदर्भात करून दाखवले जाता येतील आणि एक प्रकारे त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारेल आणि त्याचबरोबर शेतीमध्येही सुधारणा होईल, उत्पन्नातही वाढ होईल आणि त्याचबरोबर हा विकास करता करता समाजामध्ये क्रांतीचा प्रचार सुद्धा करता येईल. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा आपल्याला उभारता येईल. म्हणून अशा विचाराने त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं आणि वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स म्हणजे MS ही पदवी मिळवली. अशा पद्धतीनं कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. अमेरिकेत असताना सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला जो लढा आहे, जो गदर क्रांती आहे, त्यापासून ते कधी दूर राहिले नाही. तर गदर उठावाच्या आखणीत ते नेहमी आघाडीवर होते आणि त्यांच्यासोबत लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक सुद्धा होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी केवळ भारतातच नाही तर त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. एकंदरीतच सशस्त्र लढा जर उभारायचा असेल इंग्रजांविरुद्ध, कारण इंग्रज हा एक बलाढ्य शत्रू आपल्या समोर आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला जर लढा उभारायचा असेल तर आपल्याला चांगलाच अभ्यास करावा लागेल आणि एकसंघ असा भारतातील लोकांना एकसंघ करावा लागेल आणि त्यांच्या विरुद्ध सशस्त्र लढा करावा लागेल. या निमित्ताने ते वेगवेगळ्या देशामध्ये या लढ्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या देशातून काय घेता येईल यासाठी त्यांनी भ्रमंती केली. त्यामध्ये ते जपान, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी भ्रमंती केलेली दिसून येते. एकंदरीत कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको हा अमेरिकेतील एक प्रांत आहे. येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांनी प्राध्यापकपदी त्यांची नेमणूक झाली आणि त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग त्या काळात केले. अध्यापनाबरोबरच इतर अनेक शोध त्यांनी लावले, अनेक नवीन प्रयोग त्यांनी केले आणि त्यांचे जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जमीन आणि पिके म्हणजे काय, की जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात. जसे काळी माती, लाल माती, काळी कसदार जमीन, रेतीयुक्त जमीन किंवा पाण्याचा निचरा होणारी जमीन, शिवाय वाळूयुक्त जमीन. अशा जमिनीच्या प्रकारानुसार त्या जमिनीत कोणकोणती पिके कशा पद्धतीने घ्यावीत त्या संदर्भात खानकोजींचा अभ्यास व त्यांनी दिलेले सल्ले महत्त्वपूर्ण ठरायला लागले. म्हणून या संदर्भात त्यांच्या शब्दाला मोल यायला लागलं. या विषयात त्यांचा दबदबा शिवाय वाढला. याचबरोबर जेनेटिक्स या विषयात सुद्धा त्यांचा दबदबा वाढला. जेनेटिक्स म्हणजे अनुवंशशास्त्र. जनक पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचा अभ्यास यामध्ये केला जातो. ज्या पद्धतीने आई वडिलांचे गुणधर्म त्यांच्या मुलांमध्ये आपोआप येतात तसेच पिकांचेही आहे. ज्या प्रतीची बियाणं आपण वापरतो त्या प्रतीचेच पीक किंवा फळ आपल्याला मिळतं. म्हणून जर चांगल्या प्रतीची बियाणं तयार केली तर त्याचा फायदा पुढच्या फळांना होतो, उत्पादनात वाढ होते. म्हणून त्यासाठी विविध वाण तयार करण्याचं काम खानकोजी यांनी त्या काळात केलं आणि त्याचा फायदा उत्पादन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरायला लागला. म्हणून जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला आणि त्यामुळेच राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर सुद्धा प्रयोग केले आणि गव्हाचे सुद्धा वेगवेगळे त्यांनी केलेले प्रयोग हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले.
वाण म्हणजे नवीन संकरित बियाणांचे मूळसूत्र. जेनेटिक्स म्हणजे अनुवंशशास्त्राच्या अभ्यासानुसार एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्म पुढे संक्रमित होतात. म्हणून जर मूळसूत्र म्हणजे मूळ बियाणांचे मूळ घटक चांगले असतील तर त्यातून चांगल्या दर्जाचे बियाणे तयार होऊ शकते व चांगल्या घटकांच्या एकत्रीकरणातून, त्यांच्या संकरणातून, मिश्रणातून चांगल्या प्रतीची संकरित बियाणांची जात तयार करता येते. म्हणून अशी मूळसूत्र तयार करण्याचे काम डॉक्टर खानकोजे यांनी केली. आणि पावसाळ्यात नि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, शिवाय तांबेरा न पडणारी, तांबेरा म्हणजे एक प्रकारची कीड जी पिकावर पडली जाते, ती न पडणारी जात, गव्हाची जात डॉक्टर खानकोजे यांनी शोधून काढली. त्याचबरोबर बर्फालाही दाद न देणारी, किती बर्फ पडला, गारा पडल्या, गारपीट झाली तरी सुद्धा पीक नष्ट न होणारी अशी गव्हाची जात, त्याचप्रमाणे विपुल उतारा म्हणजे भरपूर उत्पादन देणारी जात, शिवाय अत्यंत कमी पावसात कमी पाण्यावर येणारी गव्हाची जात, अशा वेगवेगळ्या गव्हाच्या जातीवर त्यांनी प्रयोग केले आणि असे गव्हाचे वेगवेगळे बियाणं त्यांनी शोधून काढले. एकंदरीतच डॉक्टर खानकोजेंचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले विविध प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावीत, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावेत, शिवाय सुधारणा सुचवाव्यात, या कामगिरीवर डॉक्टर खानकोजे यांची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यावर नंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी त्यांचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिको इथला मुख्य अन्न आहे म्हणजे ते म्हणजे मका, आणि मोठ्या प्रमाणामध्ये मक्याची पैदास कशी वाढेल या संदर्भात सुद्धा प्रयोग करण्यासाठी डॉक्टर खानकोजे यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी मेक्सिकोतील तेओसिंतले ही एक निरुपयोगी वनस्पती आणि मका जे मुख्य पीक आहे यांचे संकरण म्हणजे फलन प्रक्रियेमध्ये भिन्न वनस्पती पेशींचे मिश्रण केलं जातं आणि वनस्पती पेशींच्या मिश्रण प्रक्रियेला संकरण असं म्हटलं जातं. दोन वनस्पती पेशी एकत्र आणल्या जातात आणि त्यामधून एक नवीन वनस्पती तयार केली जाते. आणि हाच प्रयोग मेक्सिको येथे डॉक्टर खानकोजे यांनी केला. त्यामध्ये दोन घटक त्यांनी एकत्र आणले, दोन वनस्पती, ती म्हणजे तेओसिंतले नावाची एक निरुपयोगी वनस्पती, जिला फारसं वाढण्यासाठी फारसं लागत नाही आणि फारसा खर्च लागत नाही, ती सहज कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये सहज वाढते. आणि त्याबरोबर मुख्य पीक म्हणजे मका, या मक्याचं आणि या तेओसिंतले यांचं संकरण म्हणजे या दोन्ही वनस्पती पेशी एकत्र त्यांनी आणल्या आणि या दोन्ही वनस्पती पेशीतून एक नवीन वनस्पती त्यांनी तयार केली, ती म्हणजे तेओ मका. आणि ही मक्याची नवीन संकरित जात त्यांनी निर्माण केली. आणि आश्चर्य म्हणजे या एकेका मक्याच्या ताटावर म्हणजे एकेका मक्याच्या झाडाला 30-30 कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली, असा यशस्वी प्रयोग त्यांनी या मक्यावर केला. आणि अमेरिकेत यशस्वी झालेले मक्या संदर्भातले प्रयोग त्यांनी मेक्सिकोत सुद्धा राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास खूप मोठ्या प्रमाणात वाढली. आणि त्यामुळेच मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानकोजे यांना सन्मानित करण्यात आलं. अशा पद्धतीने केवळ मक्यावरच नाही तर डॉक्टर खानकोजे यांनी गहू, त्यानंतर मक्यानंतर तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. त्याचबरोबर सोया डाळीचीही लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. आणि त्याचबरोबर त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. त्यामध्ये शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंग्यातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी एक पुस्तिका सुद्धा त्यांनी प्रकाशित केली. आणि अशा पद्धतीने पुस्तिकेच्या माध्यमातून ते सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला लागले. तर अशा पद्धतीने एक अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणून डॉक्टर पांडुरंग खानकोजे यांची ओळख आपल्याला या पाठाच्या आधाराने होताना दिसून येते.